हॅलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन। काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो। यावर्षी जो एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामसाठी जवळपास आणखी 4 महिने बाकी आहेत। या 4 महिन्यांमध्ये योग्य मार्गाने अभ्यास करून तुम्ही MS सेट एक्झाम कशा प्रकारे क्वालिफाय करू शकता या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर गाइज, MS सेट एक्झाम देत असताना त्या ठिकाणी पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड असे 2 पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। पेपर फर्स्ट हा सर्वांसाठी कॉमन असतो, म्हणजे कुठली फॅकल्टी असतो पेपर फर्स्ट हा कॉमन असतो। याच अनुषंगाने पेपर फर्स्ट संदर्भात सिलेबस कंप्लीट करून देण्यासाठी आपण डिटेलमध्ये कोर्स लॉन्च केलेला आहे। त्या कोर्समध्ये पेपर 1 चा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, विथ त्याची प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते। म्हणजे पेपर फर्स्ट त्या ठिकाणी तुमचा कंप्लीट होऊन जाईल। पण प्रश्न उरतो पेपर सेकंडचा। अनेक ठिकाणी पेपर सेकंड बद्दल कोर्स अवेलेबल नाहीत। जरी कोर्स अवेलेबल असले तर त्याची फी ही खूप जास्त आहे। मग पेपर सेकंडचा अभ्यास कशा पद्धतीने करायला हवा, सेल्फ स्टडी तुम्ही कुठल्या वेने करू शकता त्या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी जो पेपर फर्स्ट बद्दल आपण कोर्स प्रोव्हाइड करत आहोत त्याबद्दल शॉर्ट आणि सिंपल वे मध्ये एक इन्फॉर्मेशन सांगतो। तर गाइज, हे पहा, MS सेट एक्झाम 2025 या संदर्भात पेपर फर्स्ट संदर्भात आपण डिटेलमध्ये कोर्स लॉन्च करत आहोत। त्यामध्ये पूर्णपणे पेपर फर्स्टचा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे। तर गाइज, मागील विद्यार्थ्यांना खूप चांगला रिझल्ट पेपर फर्स्टच्या बॅचमध्ये भेटलेला आहे। त्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत। 2024 मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत। पेपर फर्स्टचा कोर्स आहे, त्यामध्ये टोटल 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामार्फत इन डिटेलमध्ये 10 युनिट तुमचे कंप्लीट करून दिले जातात। या कोर्समध्ये आपण सिंपल ट्रिक्स आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर करतो। याचा फायदा तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप चांगल्या वेने होत असतो। इन शॉर्ट, हा जो कोर्स आहे ना, या कोर्समध्ये इन डिटेल तुम्हाला 10 युनिट कंप्लीट करून भेटणार आहे पेपर फर्स्टचे। त्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग असेल किंवा लॉजिकल रिझनिंग असेल किंवा DI असेल, हे सर्व प्रॉपर वेने कंप्लीट करून भेटणार आहे। सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडून भेटणार आहेत, प्लस डेमो क्वेश्चन पेपर देखील भेटणार आहेत। म्हणजे एक्झाम मध्ये गेल्यानंतर एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा क्वेश्चन पेपर भेटणार आहे तशा प्रकारचे क्वेश्चन पेपर देखील तुमच्याकडून सोडून घेतले जाणार आहे। तुम्हाला एक डेमो दाखवतो। हे पहा, अशा प्रकारचा डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, सेम टू सेम ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखा। ठीक आहे, यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग संदर्भात काही क्वेश्चन असतील, अदर काही क्वेश्चन असतील, ते तुमच्याकडून सोडून घेतले जातात। इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील व्हिडिओ मार्फत त्याचं प्रोव्हाइड केलं जातं। म्हणजे प्रत्येक क्वेश्चन प्रॉपर वेने समजून सांगितलं जातो। कुठला ऑप्शन करेक्ट आहे, बाकीचे ऑप्शन का रॉंग आहे हे देखील सांगितलं जातं। ह्यामार्फत तुम्हाला पेपर फर्स्टचा एक वेगळाच कॉन्फिडन्स भेटतो आणि तुम्ही पेपर फर्स्टमध्ये चांगला स्कोअर करू शकता। ठीक आहे, हा कोर्स जो आहे, या कोर्स मार्फत पेपर जो फर्स्ट आहे यामध्ये जवळपास 80+ विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत। म्हणजे पेपर 1 मध्ये 40 प्रश्न देखील विद्यार्थ्यांचे बरोबर आलेले आहेत। इतके जर प्रश्न पेपर फर्स्ट मध्ये तुमचे बरोबर येत असतील तर पेपर फर्स्टचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये। हा कोर्स आहे, याची फी 2500 आहे। ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील भरू शकता। 1500 आत्ता कोर्स जॉईन करताना, त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। इन केस तुमची चांगली परिस्थिती असेल, फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग असेल तर ॲट अ वन टाइम तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी या नंबरला मेसेज करा किंवा डायरेक्टली याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा। तुम्हाला पेपर फर्स्टचा ॲक्सेस दिला जाईल। ठीक आहे, किंवा काही क्वेरी असेल तर डायरेक्टली मेसेज करा। एकदा इन्फॉर्मेशन पहा कोर्सची, त्यानंतर जॉईन करायचं का नाही ते विचार करा। तर गाइज, ठीक आहे, आता यामार्फत तुमचा पेपर फर्स्ट हा कव्हर होतो। विद्यार्थ्यांनी 80 मार्क देखील पेपर फर्स्टमध्ये मिळवलेले आहेत, पण पेपर सेकंडमध्ये देखील चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे। कारण शेवटी पेपर सेकंडचा आणि पेपर फर्स्टचा ॲव्हरेज काढून तुमचा रिझल्ट येत असतो। ऑन एन ॲव्हरेज दोन्ही पण विषयांमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी काय करायला हवं ते आपण पाहतोय। आता पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात, पण पेपर सेकंडचा काय? तर गाइज, हे पहा, आज आपण जी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती इन्फॉर्मेशन 4 महिन्यांच्या हिशोबाने पाहत आहोत। म्हणजेच 120 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत।
या दृष्टिकोनातून आपण इन्फॉर्मेशन पाहत आहोत. आणि पेपर सेकंडचा अभ्यास या 120 दिवसांमध्ये तुम्ही इफेक्टिव्ह वेनी कमी एफर्ट्समधून कशा पद्धतीने करू शकता याबद्दल इन्फॉर्मेशन पाहत आहोत. फक्त माझं या ठिकाणी सजेशन आहे, कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जर तुमचा वे स्वतःचा वे आहे तो योग्य वाटत असेल तर त्याच वेने तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा. या ठिकाणी फक्त एक सजेशन देण्याचा प्रयत्न करतोय. तर गाईज हे पहा, जो पेपर सेकंड आहे या पेपर सेकंडमध्ये टोटल तुम्हाला 10 युनिट आहेत. बरोबर, कुठलाही सब्जेक्ट असो त्या ठिकाणी पेपर सेकंडमध्ये 10 युनिट आहेत आणि पेपर फर्स्टमध्ये देखील 10 युनिट आहेत. पेपर फर्स्टचा विषय तुमचा पूर्णपणे संपतो जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर. तुम्हाला रिव्हिजन देखील पेपर फर्स्टची त्या ठिकाणी कोर्समध्ये कव्हर करून भेटते. फक्त पेपर सेकंडमध्ये काय करायला हवं ते आपण पाहतोय. आता पेपर सेकंडमध्ये तुम्हाला 10 युनिट आहेत. ते 10 युनिट तुम्हाला 120 दिवसांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मग या ठिकाणी जर आपण एका युनिटला किती दिवस भेटतील याचं कॅल्क्युलेशन केलं तर 120 डेज, ठीक आहे, डिवायडेड बाय 10 युनिट, तर किती येईल? एका युनिटसाठी आपल्याकडे येतात 12 दिवस. मग 12 दिवसांमध्ये एका युनिटचा पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करणं जवळपास पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली विचार केला तर पॉसिबल नाहीये. ठीक आहे, आता पॉसिबल नाहीये असं मी का म्हणतोय तर या ठिकाणी एका म्हणू शकतो पेपरचा मी सिलेबस ॲड केलेला आहे जो कॉमर्स सब्जेक्ट आहे. पहा, फक्त एक एक्झाम्पलसाठी कॉमर्सचा मी सिलेबस ॲड केला आहे. तुमचा पण सिलेबस सेम टू सेम असतो, फक्त कंटेंट वेगळा असू शकतो. म्हणजे स्ट्रक्चर आहे सिलेबसचं ते सर्वच विषयांचं सेम आहे. मग सायन्समध्ये तुमची कुठली फॅकल्टी असो, मॅनेजमेंट असो किंवा आर्ट्स फॅकल्टीचा हिस्ट्री असो, केमिस्ट्री असो, कुठलाही सब्जेक्ट असो, त्यांचं सिलेबसचं स्ट्रक्चर हे सेम ठेवलेलं आहे MS सेट डिपार्टमेंटने. बरोबर, आता हे पहा, समज कॉमर्सचा सिलेबस आहे, कॉमर्समध्ये देखील 10 युनिट आहेत. तसंच तुमच्या पण सब्जेक्टमध्ये 10 युनिट असतील. प्रत्येक युनिटचा एक सेपरेट सिलेबस आहे. जसं की पहा, युनिट नंबर फर्स्ट, बरोबर, बिझनेस इन्व्हायरमेंट इंटरनॅशनल बिझनेस, याचा सिलेबस जर पाहिला तर हे पहा, इथून सिलेबस सुरू होतो, ठीक आहे, कन्सेप्ट आणि एलिमेंट्सपासून, आणि त्याचा एंड होतो ट्रिप्सपर्यंत. बरोबर, मग आता इतका मोठा सिलेबस फक्त 12 दिवसात कंप्लीट करणं पॉसिबल जवळपास नाहीये. कारण हा सिलेबस तुम्ही FY पासनं ते PG कंप्लीटपर्यंत म्हणजेच जवळपास 5 वर्षांमध्ये हा सिलेबस तुम्ही कंप्लीट केलेला आहे आणि तो फक्त आता 12 दिवसात कंप्लीट करणं पॉसिबल नाहीये. मग आता सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर 12 दिवसांमध्ये तुमच्या सर्व गोष्टी कव्हर होणार नाही. बरोबर, मग आता कंप्लीट करायची तर कष्ट कुठल्या वेळी करायचे? कारण एका युनिटसाठी फक्त 12 दिवस आपल्याकडे येत आहेत. म्हणजे बारकाईने मॅक्रो लेवलला विचार केला तर 12 दिवस आहेत. तसं पाहिलं तर खूप दिवस आहेत. 4 महिने 120 दिवस म्हणजे खूप झालं. बरोबर, आणि बारकाईने पाहिलं तर फक्त 12 दिवस एका युनिटसाठी. मग आता कुठल्या वेळी तुम्ही अभ्यास करू शकता तर याचा बेस्ट जो वे आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. ठीक आहे, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ना ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला MS सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहेत. त्यामध्ये काय करायचं, सर्वच क्वेश्चन पेपर पाहिजे नाही. 2018 किंवा 19 पासून तुम्ही क्वेश्चन पेपर पहा 2024 पर्यंत. त्याच्या आधीचे क्वेश्चन पेपर पाहण्याची गरज नाहीये कारण ओल्ड सिलेबस होता. सिलेबसच्या पासून चेंज झालाय तिथनं, म्हणजेच 2018 ते 24 पासून जे तुमचे पेपर सेकंडचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे, आता हे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतात कुठं, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, ते देखील दाखवतो. तरी पहा, आपली जी युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे पहा क्वेश्चन पेपर म्हणून एक फोल्डर आहे आणि त्याच्या आन्सर की या ठिकाणी दिलेले आहेत. क्वेश्चन पेपरच्या फोल्डरमधून इयर वाईज तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग करू शकता. त्यानुसार आन्सर की देखील पाहू शकता. माझं रेकमेंडेशन असेल जास्त काही क्वेश्चन पेपर पाहण्याची गरज नाही आहे. 2018च्या पुढचे क्वेश्चन पेपर पहा. आणि आत्ता जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे तर आत्ता कुठल्या वेळी पहा, 2024 पासून असं रिवर्स प्रवास करा. पहिल्यांदा 2024चा क्वेश्चन पेपर पहा, त्यानंतर 23 असं रिवर्स प्रवास करा. ठीक आहे, मग 24 पासून क्वेश्चन पेपर पाहायला सुरू करा. क्वेश्चन पेपर पाहत असताना काय करायचं ते सांगतो. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर पाहत असताना त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला 200 मार्कांचा क्वेश्चन पेपर दिसेल आणि 100 क्वेश्चन दिसतील. प्रत्येक क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या वेगळ्या कन्सेप्टवर त्यांनी विचारलेला असेल. एकच कन्सेप्ट नॉर्मली रिपीट होत नाही. बरोबर, मग आता फॉर एक्झाम्पल 2024चा तुमचा पेपर सेकंडचा किंवा पेपर फर्स्टचा सिमिलरली तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग केला. ठीक आहे, तो क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग केल्यानंतर 100 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. काही प्रश्न ओळखीचे वाटतील, ओळखीचे म्हणजे तुम्ही अभ्यास त्याचा केलेला असेल. काही प्रश्न तुम्हाला नवीन दिसतील, असं वाटेल अरे कशावर क्वेश्चन आलाय, ठीक आहे, कळणार पण नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पाहायचा, तो क्वेश्चन कुठल्या कन्सेप्टवर विचारलेला आहे ते पाहायचं आणि त्यानुसार ती कन्सेप्ट डायरेक्टली गुगलवर सर्च करू शकता
किंवा तुमच्याकडे बुक्स अवेलेबल असतील तर त्या बुक्समध्ये ती कन्सेप्ट पाहू शकता. अशा वेळी एक्झाम येऊपर्यंत जितके तुमचे क्वेश्चन पेपर होतील तितके तुम्ही कव्हर करायचेत. सिलेबसनुसार तुम्ही कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर कंप्लीट होणार नाही. क्वेश्चन पेपर मार्फत तुम्ही कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुमचे खूप चांगले टॉपिक कव्हर होतील. आणि नॉर्मली टॉपिक हा रिपीट होतो, ठीक आहे, फक्त टॉपिकनुसार जो क्वेश्चन विचारलाय तो रिपीट होत नाही. सिंपल. म्हणून तुम्ही काय करायचं, पर्टिक्युलर कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल, कारण तुम्ही मास्टर डिग्री मिळवलेली आहे त्या सब्जेक्टमध्ये, बरोबर. हे विचारायचं नाही. तुम्ही पीजी कंप्लीट केलेली, कॉन्फिडन्स एक वेगळ्या लेवलचा ठेवायचा. त्या सब्जेक्टमध्ये तुमची पीजी म्हणजेच काय, तुम्हाला सर्व टॉपिक कुठं ना कुठं ओळखीचे वाटतील. कदाचित त्याबद्दल तुम्हाला आयडिया नसेल, नॉलेज नसेल, पण ओळखीचं वाटेल. मग तो टॉपिक कुठला आहे हे पाहायचं. त्यानुसार गुगलवर त्या टॉपिकबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, प्लस तुमच्याकडे बुक्स असेल तर बुक्समध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि क्वेश्चनचं आन्सर भेटतंय काय ते पाहायचं. आन्सर भेटलं तर व्हेरी गुड, नाही भेटलं तर त्या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल एक्स्ट्रा जे नॉलेज भेटतंय ते नोट डाऊन करून ठेवायचं आणि त्याचा अभ्यास करणं सुरू करायचं. सिंपल. मग अशा वेळेने जर तुम्ही अभ्यास केला तर यामध्ये तुमचा अभ्यास हा मिक्स नेचरचा असेल. मिक्स म्हणजेच काय, जे 10 युनिट आहेत ना ते सर्व 10 युनिटवर हे क्वेश्चन पेपर फ्रेम केलेला आहे. तुमचे 10 युनिट मिक्समध्ये कव्हर होत जातील. सिंपल. म्हणजे तुम्ही जर सिलेबसनुसार कव्हर करायचा प्रयत्न केला तर फॉर एक्झाम्पल युनिट नंबर फर्स्ट तुम्ही पहिल्यांदा सुरू केला, तुमचा जो सब्जेक्ट असेल त्यामधला युनिट फर्स्टला तुम्ही 40 दिवस घातले आणि त्यानंतर एक्झाम पाहिला तर एक्झामपर्यंत तुमचे फक्त 5 युनिट कंप्लीट झाले, पुढचे युनिट कंप्लीट होणार नाही. मग या ठिकाणी तुमचे 50 क्वेश्चन डायरेक्टली ड्रॉप होतील. युनिटनुसार कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर, आणि 12 दिवसात तुम्ही फक्त युनिट कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर तो युनिट देखील प्रॉपर वेने कंप्लीट होणार नाहीये, कारण सिलेबस खूप वाईड आहे, बरोबर. एका चॅप्टरला खूप वेळ लागतो कव्हर करायला, खूप कन्सेप्ट असतात. मग इतकं बारकाईने कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी घाई निर्माण होऊ शकते, एक टार्गेट निर्माण होऊ शकतं, त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होणार नाही. त्यापेक्षा रिलॅक्स होऊन सिंपल वेने काय करायचं, क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग करा आणि त्यामार्फत 1 by 1 युनिट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. युनिट इन द सेन्स पर्टिक्युलर कन्सेप्ट, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदी 2024चे क्वेश्चन पेपर घ्या, त्यानंतर 2023 अशा प्रकारे रिव्हर्स वेने तुम्ही जा. 2024चे क्वेश्चन पेपर कंप्लीट करताना जवळपास तुम्हाला 1 महिना लागू शकतो. डीप मध्ये तुम्ही क्वेश्चनच्या गेले तर, म्हणजे काय करायचं, पर्टिक्युलर क्वेश्चन पाहायचा, तो क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर विचारलाय ते पाहायचं, ऑप्शन पाहिजे, ऑप्शनमध्ये नवीन काय टॉपिक दिसतोय का ते पाहायचं आणि त्यानुसार अभ्यास करायला सुरू करायचं. प्रॉपर वेनी प्रत्येक क्वेश्चनला डिटेलमध्ये ॲनालिसिस करा, पेपर सेकंडचं म्हणतोय मी, आणि त्यानुसार अभ्यास करा. डेफिनेटली खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि एक्झामला गेल्यानंतर त्याच कन्सेप्ट तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये दिसू शकतात. म्हणजे 100% तुम्ही इथून मिळू शकत नाही, कारण तुम्हाला 100% मिळवायचे नाहीच आहेत, तुम्हाला एक्झाम क्लिअर करायचं आहे. मग पेपर सेकंडमध्ये तुम्ही खूप जास्त नाही 70 जरी प्रश्न बरोबर मिळवले, ठीक आहे, तरी तुमचा स्कोअर खूप जास्त होतो, म्हणजे तुमची कुठली कॅटेगरी असते तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. मग सिंपल वेनी अशा वेनी तुम्ही अभ्यास करू शकता. हे कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जास्त अभ्यास केलेला नाहीये, ठीक आहे, आणि त्यांना फक्त 120 दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्ट्रॅटेजी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं युनिट वाईज टाइम टेबल करून अभ्यास करणं चालू आहे त्यांनी त्याच वेनी केलं तरी हरकत नाही, आणि हा वे तुम्हाला योग्य वाटत असेल तर या वेनी पण करू शकता. हे माझं एक सजेशन असेल, कारण बेसिकली विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस ते चुकीच्या वेने अभ्यास करतात. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येतात एक्झामच्या आदल्या दिवशी, एक्झामला 2 दिवस असताना, की सर आमचे 3 युनिटच कंप्लीट झाले, बाकीचे युनिट कंप्लीट झाले नाही, मग आम्ही काय करू, ठीक आहे. मग त्या सिच्युएशनला तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, आत्ताच तुम्ही काहीतरी करू शकता हे लक्षात ठेवायचं आणि योग्य मार्गाने स्ट्रॅटेजी वापरून अभ्यास करायचा. हार्डवर्क नाही करायचं, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. स्मार्ट वर्कने अभ्यास केला डेफिनेटली एक्झाम क्लिअर करू शकता. फ्रेंड, पेपर सेकंडचा अभ्यासाबद्दल तुम्हाला मी थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि जर पेपर फर्स्टचा देखील तुम्ही कुठेही कोर्स लावलेला नसेल तर पेपर फर्स्टबद्दल पण ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. आणि इन केस पेपर फर्स्टचा तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर पेपर फर्स्टचा पूर्णपणे तुम्ही आमच्यावर डिपेंडंट राहून, आमच्यावर त्याची जबाबदारी ठेवून पेपर सेकंडचा अभ्यास करू शकता. कारण पेपर फर्स्टचं आम्ही तुमच्याकडून सर्व गोष्टी करून घेतो. पेपर फर्स्टबद्दल फक्त डेली तुम्ही 30 मिनिटं जरी दिले तरी आम्ही कोर्समार्फत तुमच्या सर्व गोष्टी स्मार्ट वेने कव्हर करून घेतो, ठीक आहे. म्हणून पेपर फर्स्टचा तुम्ही कोर्स जॉईन करून फक्त पेपर सेकंडचा सेल्फ स्टडी करून अभ्यास प्रॉपर वेनी करू शकता. आणि जर पेपर सेकंडचा पण कोर्स लावायचा असेल तर फक्त कॉमर्सच्या सब्जेक्टचा आपण कोर्स प्रोव्हाइड करतो. त्याचा तुम्ही कोर्स
जॉईन करून प्रॉपर वेनी त्याचाही अभ्यास करू शकता. म्हणजेच पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन केला तर फक्त पेपरचा सेकंडचा तुम्हाला सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. बाकी कुठलाच कोर्स जॉईन नाही केला तर पेपर फर्स्टचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पेपर सेकंडचा पण अभ्यास करावा लागेल. आणि डीपमध्ये पाहिलं तर 120 दिवसामध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट आणि पेपर सेकंडचे 10 युनिट म्हणजे टोटल 20 युनिट. किती? 120 दिवसांमध्ये. म्हणजेच एका युनिटसाठी फक्त तुम्हाला 6 दिवस राहतील. ठीक आहे. म्हणजे डीपमध्ये जर अभ्यास केला तर खूप कमी दिवस आहे आणि थोडं वरती पाहिलं तर 4 महिने म्हणजे खूप दिवस आहे. ठीक आहे. तुमच्या हातात निर्णय 4 महिन्यामध्ये इफेक्टिव्ह वेने तुम्हाला अभ्यास करून रिझल्ट मिळवायचा आहे का रिझल्ट आल्यानंतर तो जर योग्य प्रकारे आला नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा अभ्यास करत बसायचा आहे. हे आत्ता तुम्ही डिसाईड करा, कारण आत्ता वेळ निघून गेलेले नाही, वेळ तुमच्या हातात आहे. क्लासमार्फतच सर्व अभ्यास होतो असं काही नाही आहे. टाईम तुम्हाला कमी वेळेमध्ये किंवा कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह वेने अभ्यास करायचा असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. तुमच्याकडे टाईम सफिशियंट असेल, फ्री टाईम असेल खूप, तर तुम्ही दोन्ही पेपरचा सेल्फ स्टडी करून देखील चांगले मार्क मिळवू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.